इथे आपले श्रिम्प तयार आहेत आणि थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊया. तो हा आहे दुसरा. हा जरा जास्त हेवी वर्क वाला ड्रेस आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान कमेंट केल्या, जो की कान टोचण्याचा व्हिडिओ होता अमेरिकेमध्ये. आणि हे असे दिसत आहेत आता कानातले, आणि मोस्टली आता व्यवस्थित हील वगैरे झालेलं आहे असं मला वाटतंय. थोडंसं दुखतंय इयरिंग जर हल्लं तर, पण अदर दॅन दॅट एकदम व्यवस्थित आहे. आणि खूप छान कमेंट्स केल्या की कानातलं छान दिसतंय आणि चेहऱ्यावरती खूप उठून दिसतंय वगैरे, तर त्यासाठी खूप थँक्यू. तो व्हिडिओ अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की चेकआउट करा. आणि एक दोन अशा सुद्धा कमेंट होत्या की तुझे कान आधीच टोचलेले होते, वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये तू हे कानातले घातलेले आहेस. तर यू आर राईट. मी त्या व्हिडिओमध्ये पण बोलले होते की आम्ही वीकेंडला कान टोचायला गेलो होतो आणि वीकेंड नंतर वटपौर्णिमा होती. पण कसं होतं की हे जे असे फेस्टिवलचे वगैरे जे व्हिडिओज असतात ना, तर ते सगळ्यांना लगेच बघायला आवडतं. म्हणून मग मी काय केलं की जनरली पण मी असंच करते, जरी आधी माझ्याकडे एखादा फिल्म केलेला व्हिडिओ असेल तरी सुद्धा मी फेस्टिवलचा किंवा त्या सणाचा व्हिडिओ लगेच पोस्ट करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून आपल्या आजूबाजूला ते वाईब्स असतात आणि सगळ्यांना उत्सुकता असते की कसा सण साजरा केला. सो म्हणून मग पहिले तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आणि मग त्याच्यानंतर मी जो आधी फिल्म केलेला वीकेंडचा व्हिडिओ होता कान टोचण्याचा, तर तो पोस्ट केला होता. सो जनरली मी असं करत असते मोस्टली जेव्हा सणाचे व्हिडिओ असतात तेव्हा. तर परवा असंच मी आणि आई गप्पा मारत होतो आणि एकदम माझ्या लक्षात आलं की भारतातून आणलेल्या सामानाची जेव्हा बॅग ओपन केली त्यावेळेस त्याच्यामध्ये मी काहीच कपडे वगैरे दाखवले नव्हते, कारण की तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून जे खाण्यापिण्याचं सामान होतं तर तेच मोस्टली मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि तो जो दुसरा व्हिडिओ मी बनवणार होते ज्याच्यामध्ये सगळे कपडे वगैरे शेअर करायचा प्लॅन केला होता, तर तो काही झालाच नाही. सो म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये मी ते तुमच्याबरोबर शेअर करते. तसं तर मध्ये अधिकाचं वाण झालं आणि तेव्हा आईनी ते दिले होते सगळे कपडे. त्याच्यामध्ये आईने मला एक साडी दिली होती, पण अदर दॅन दॅट अजून भरपूर गोष्टी आईने येताना आणल्या होत्या. तर त्या कुठल्या कुठल्या आहेत आणि काय काय आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. ओके, तर सगळं सामान मी आता इथे एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि खूप जणांनी विचारलेलं की साडी कुठून घेतलेली आहे, जी आईने भारतातून आणलेली साडी आहे ती कुठून घेतलेली आहे, तर ते पण मी तुमच्याबरोबर याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो पहिल्यांदा काही ब्लाउजेस मी ऑर्डर केले होते. सो बेसिकली मी सगळं इथून मला जे हवं ते ऑर्डर करते आणि आई म्हणजे घरचा ॲड्रेस देते आणि मग तिथून आई इथे सगळं घेऊन येते. सो असं आमचं असतं, कारण की मग चॉईसचा फरक पडतो किंवा मला एक्झॅक्टली काय पाहिजे असतं ते म्हणजे तिला नीट एक्सप्लेन केलं नाही तर चुकीचे येऊ शकतात कपडे. सो त्यामुळे मग आई मला म्हणते की मला नाही समजणार ते, तूच ऑर्डर कर ऑनलाईन आणि मग मी येताना घेऊन येते. सो त्यामुळं मग काही ब्लाउजेस मला हवे होते. मी सगळे जनरली कॉन्ट्रास्ट ब्लाउजेस वेअर करते आणि छान दिसतात ते, साडीवरती उठून दिसतात. प्लस तुम्ही ते मल्टिपल यूज होतो त्याचा, वेगवेगळ्या अजून साड्यांवरती तुम्ही ते वेअर करू शकता. सो बेसिकली हे ते पहिलं ब्लाऊज आहे जे मी आता वटपौर्णिमेला घातलं होतं आणि खूप जास्त मोठं झालंय मला ते, तर त्यामुळं मी आतमध्ये सगळ्या याला पिना वगैरे लावलेल्या आहेत ऑलरेडी. पण हे पण मी Myntra.com वरनं ऑर्डर केलेलं होतं आणि काइंड ऑफ माझे सायझेस सगळे चुकलेत, कारण की जेव्हा मी ऑर्डर केलं तेव्हा मी जराशी म्हणजे वजन होतं माझं आणि मग त्यानंतर थोडं कमी झालेलं आहे. सो सगळेच ब्लाऊज थोडे मोठे झालेत, बट दॅट्स ओके. आय थिंक टिप मारली तर होऊन जाणार. सो जेव्हा केव्हा मी भारतात जाईन तेव्हा मी घेऊन जाईन आणि मग टिपा मारून आणेन. बट ह्याला मस्त मिरर वर्क आहे आणि हा बॅक नेक आहे, पूर्ण वरपर्यंत असं आहे बॅक नेक. तर ते पण खूप सुंदर दिसतं. असं नाही की प्रत्येक वेळेस मोठाच गळा पाहिजे आणि फॅशनच पाहिजे, हे पण खूप जास्त एलिगंट आणि क्लासी दिसतं. सो असं आहे ब्लाऊज आणि ह्याचं मिरर वर्क खूप चांगलं आहे. हे तर मी वेअर केलेलं आहे, सो आय कॅन टेल यू की बिलकुल असं टोचत वगैरे काही नाही. प्लस उन्हामध्ये खूप छान हे चकाकतं, तर ते पण खूप सुंदर दिसतं. आणि ऑब्व्हियसली रात्री पण चमकेलच, पण दिवसा पण खूप सुंदर दिसत होतं उन्हामध्ये. त्यानंतर हे दुसरं ब्लाऊज आहे आणि हिअर अँड नाव नावाचा हा ब्रँड आहे. तर Myntra.com वरती तुम्ही बघू शकता. आणि ह्याला आतमध्ये ना त्यांनी स्लीव्स दिल्या आहेत, तर त्या हव्या असतील तर तुम्ही लावू शकता. पण मला स्लीवलेस ब्लाऊज आवडतात, सो त्यामुळे मी असंच ठेवणार आहे.
तर पुढून सुद्धा ह्याला व्ही नेक आहे आणि मागच्या बाजूने सुद्धा व्ही नेक आहे. खूप सुंदर आहे. इथे ह्याला हे टॅसल्स लावलेले आहेत आणि वरती सुद्धा इथे ह्याने ती दोरी दिलेली आहे बांधायला, सो दॅट व्यवस्थित फिटिंग बसेल. पण मला सगळ्यात जास्त हे आवडलं. हे खूप सुंदर दिसणार, जरा डिफरंट काहीतरी वाटेल. प्लस ह्याचं जे कापड आहे ना त्याला सुद्धा असं टिकली वर्क आहे थोडंसं. हे पण असं डिझायनर साड्यांवर किंवा एकदम प्लेन साडी असली तरी पण असं ब्लाऊज घातलं की एकदम साडीचा लुकच चेंज होतो. सो म्हणून हे घेतलेलं आहे आकाशी कलरचं. बाकी माझ्याकडे ब्लू कलरचं, रेड कलरचं, ग्रीन कलरचं, जे आपले नॉर्मल कलर्स असतात, येलो कलरचं ते ब्लाउजेस आहेतच. सो ह्यावेळेस मी मोस्टली जे पेस्टल कलर्स किंवा जसं आकाशी कलर असे ब्लाउजेस ऑर्डर केले होते. त्याच्यानंतर खूप सुंदर असं हे तिसरं ब्लाउज आहे आणि याचं कापडच इतकं सुंदर आहे, हे बघू शकता तुम्ही. एकदम फिनिश म्हणजे कापडाची खूप सुंदर आहे. प्लस हाताला एकदम ते मऊ आहे आणि ह्याच्यावरती खूप छान अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे. हे सुद्धा स्लीवलेस आहे, पण ह्याला म्हणजे भाया वगैरे काही मिळालेल्या नाही आहेत, हे स्लीवलेसच आहे. पण हे इतकं छान दिसणार, म्हणजे तुम्ही अक्षरशः घागऱ्यावर वगैरे घातलं तरी सुद्धा हे खूप उठून दिसणार, कारण की एम्ब्रॉयडरीच तशी आहे. आणि बॅक साइड पण खूपच छान आहे. पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे, असं नाही की कुठे अर्धी आहे वगैरे. पूर्ण मागे पुढे सगळीकडे एम्ब्रॉयडरी आहे. सो मला हे खूप जास्त आवडलं. आणि प्लस ह्याला हे टॅसल्स पण आहेत. त्यानंतर आईने हा एक ड्रेस आणलाय आणि तुम्ही बघितलाच असेल, आम्ही एलेला जेव्हा फिरायला गेलो होतो ना तेव्हा मी हा घातला होता. खूप सुंदर दिसत होता. कॉटनचा आहे, समरसाठी एकदम परफेक्ट आहे. म्हणजे कधी घालू शकता. बेसिकली कॉटनचे कपडे कायम वर्षभर सूट होतात, पण तरी समरमध्ये मोस्टली, आणि त्यातून व्हाईट आहे, सो आता एकदम परफेक्ट आहे वातावरण हा ड्रेस वेअर करण्यासाठी. आणि हा ड्रेस जो घेतलाय ना तो झुडिओमधनं घेतलेला आहे, एम साईजचा आहे. मला याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप आवडलं. मस्तच आहे एकदम. ब्ल्यू आणि व्हाईट, ब्ल्यूच्या वेगळ्या शेड्स आहेत आणि व्हाईट आहे. तर आता वॉशरमधनं आलेला आहे हा, त्यामुळे जरासा चुरगळलाय, पण इस्त्री केल्यावरती व्यवस्थित होणार एकदम. त्यानंतर मी 2 ड्रेसेस ऑर्डर केले होते, म्हणजे सलवार सूट असं. माझ्याकडे तसे आहेत, पण ते कसं आहे की कॉटनचे आहेत. सो कधी कुठे बाहेर जायचं असलं, काही इंडियन फंक्शन असलं तर घालण्यासाठी म्हणून एक मला असे थोडेसे पार्टी वेअर ड्रेसेस हवे होते. तर ते यावेळेस मी ऑर्डर केलेले आहेत आणि एवढे सुंदर आलेत ना. आता मी ऍक्च्युली ऑकेजन बघते कधी घालू शकते मी हे कपडे. सो पहिला जो आहे तो हा आहे या कलरमध्ये आणि आय थिंक ह्याची फॅशन आहे भारतामध्ये. अशी ह्याची बेल बॉटम शरारा अशी टाईपमध्ये पॅन्ट आहे आणि इतका छान आहे ना, घेर वगैरे परफेक्ट आहे एकदम. असं तर घातल्यावरती खूप सुंदर दिसणार, एकदम असं लेहंगा वगैरे असं ना त्याच टाईपमध्ये दिसणार. त्यानंतर हा आहे त्याच्यावरचा टॉप आणि इतका छान आहे ना टॉप, मला खूप जास्त आवडला. आहे बघा, असा आहे, एकदम पार्टीवेअर आहे. इथे सगळं असं वर्क केलेलं आहे, हेवी वर्क आहे. प्लस कापड सुद्धा इतकं छान आहे. त्यानंतर पूर्ण ड्रेसवर अशा बुट्ट्या आहेत इथे समोर, तुम्हाला दिसत असेल. आणि कलर थोडासा असा फिरता टाईपमध्ये आहे, गोल्डन आणि पर्पल. आणि खालच्या बाजूला अशी बॉर्डर दिलेली आहे आणि हे सुद्धा सगळं वर्क केलेलं आहे, हेवी वर्क. तर ह्याचं लेबल नाही आहे ऍक्च्युली, सो ब्रँडचं नाव वगैरे मला माहिती नाही, पण मी ना लिंक शेअर करायचं नक्की ट्राय करेन. तर हा टॉप, ही पॅन्ट आणि ही आहे ती ओढणी आहे. तर ओढणी खूप छान आहे ऍक्च्युली, हा ड्रेसच खूप सुंदर आहे. तर अशा टाईपमध्ये ओढणी आहे, लाईक अशा टाईपमध्ये ओढणी आहे. जेव्हा मी घालेन हा ड्रेस तर तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेनच आणि पूर्ण लुक कसा दिसतोय ते तुम्ही बघालच, खूप सुंदर दिसणार. त्यानंतर दुसरा पार्टीवेअर ड्रेस जो आहे तो हा आहे. सो काय होतं की मी ऑनलाईन ऑर्डर करते आणि मग काही दिवसांनंतर आई ते इथे घेऊन येते, त्यामुळे आम्हाला कसं रिटर्न करण्याचा काही स्कोप नसतो. म्हणून मी सेफर साईड जी वस्तू ऑर्डर करायची आहे ती 2 ऑर्डर करते. सो त्यामुळेच हे 2 पार्टीवेअर ड्रेसेस मी ऑर्डर केले होते, की म्हटलं ऍटलिस्ट एक नाही आवडला किंवा नाही बसला तर मग दुसरा तरी असावा, म्हणून 2 ऑर्डर केलेले. सो हा आहे दुसरा. हा जरा जास्त हेवी वर्कवाला ड्रेस आहे. तर या ड्रेसचा कलर जो आहे तो असा टील ब्लू असतो ना तसावाला आहे आणि ह्याची पॅन्ट आहे ही आणि बॉटमला पूर्ण हे असं हेवी वर्क केलेलं आहे. जसं मी म्हटलं त्याच्यापेक्षा हा जास्त हेवी आहे, पण कलर खूप छान आहे आणि दोन्ही कलर वेगळेच आहेत, तर त्यामुळे सुंदरच दिसेल.
त्यानंतर हा आहे त्याच्यावरचा टॉप. हा पण खूप जास्त हेवी वर्कवाला आहे आणि इथून ह्याला असा पुढे स्लीट आहे थोडी खालच्या बाजूला. इथे फुल हँड आहे, तर तो स्लीवलेस आहे, हा फुल हँड आहे. इथे वरती काही जास्त वर्क नाहीये, पण खालच्या बाजूला पूर्ण हेवी वर्क आहे. सो ह्याचा पण लुक एकदम डिफरंट आहे. आणि ह्याची ओढणी पण खूप छान आहे, पूर्ण भरलेली ओढणी आहे. तर ही आहे ह्याची ओढणी. आणि ओढणी खूप हेवी वर्कचीच आहे. परत एकदा मध्ये बुट्टे वगैरे आहेत ह्याला वर्क केलेले, प्लस बॉर्डर आहे पूर्ण चारी बाजूला. सो असा छान असा हा, मी ओढणी घेऊन दाखवते. सो काइंड ऑफ असं आहे हे. ओढणी ह्याच्यावर मॅच होते. ओके, तर हे 2 छान ड्रेस मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचे होते. आणि आता तुमच्या सगळ्या कमेंट्स होत्या की साडी कुठून घेतली सांग, कारण की ड्युएल टोन मधली ती साडी आहे. सो जनरली जेव्हा त्या प्राजक्त साडी बघायला मिळतात त्या सिंगल कलर मध्ये असतात, पण तुझी जी साडी आहे ती ड्युएल टोन मध्ये आहे, तर तशी साडी घ्यायची आहे, तर कुठून घेतली सांग. सो ही त्याची पिशवी आहे, तर मी तुम्हाला वाचून दाखवते. लावण्या बाय संपदा महेश. आणि यांचं जे दुकान आहे ते पुण्यामध्ये ना सनसिटी रोड जो आहे, सिंहगड रोड पुणे, तर तिथे सिटी केअरच्या वरच्या फ्लोअरवरती ह्यांचं दुकान आहे. सो तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, ही ती साडी आहे. सो खूप सुंदर साडी आहे. सो हे सगळे कपडे आईनी येताना माझ्यासाठी घेऊन आली होती, स्पेसिफिकली माझ्यासाठी. बाकी चेतनसाठी थोडे आणले होते, मुलांसाठी आणले होते. तिने अधिक वाण देतानाच दिले होते आणि मुलांनी ऑलरेडी यूज करायला स्टार्ट केलेला आहे. इव्हन मी पण हा ड्रेस मस्त LA ट्रिप मध्ये यूज केलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. आय होप. तर आई बनवतीये श्रिम्प खास सियानासाठी, आणि आता जस्ट प्लॅन ठरला आणि आई म्हणली पटकन मी बनवून देते. तर म्हणलं तुमच्या सगळ्यांबरोबर पण क्विक रेसिपी मी शेअर करते आईची. आई श्रिम्प इथे सगळा मसाला वगैरे लावतीये. तर आई मसाल्यामध्ये काय काय आहे सांग पटपट. आधी पहिले श्रीम सगळे स्वच्छ धुवून साफ करून घेतले. नंतर त्याच्यामध्ये लिंबू, कांदा लसणाचं तिखट आणि मीठ आणि थोडी धन्या जिऱ्याची पावडर असं सगळं मिक्स करून घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये हे श्रीम मी सगळ्या श्रीमला लावून घेतलंय. आणि आता हे 5-7 मिनिटं असंच ठेवायचं. म्हणजे मॅरिनेशनसाठी. किती पण वेळ तुम्ही ठेवू शकता. आता आमच्याकडे एवढा आता वेळ नाहीये. चिवला जरा भूक लागली आहे, त्यामुळे मी 5-7 मिनिटच मी हे ठेवणार आहे. आणि त्या पांढऱ्या बाउल मध्ये काय आहे? याच्यामध्ये एग व्हाईट घेतलंय. आता योक बाजूला काढून टाकायचं. हो. याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा, तिखट, मीठ आणि थोडेसे मी ब्रेड क्रम्स पण घातले त्याच्यामध्ये. थोडंसं कुरकुरीत व्हायचंय. तांदळाने होतच, पण वरती ते थोडंसं ब्रेड क्रम्स छान लागतात. बेसिकली सियानाला आवडतात म्हणून मी त्याच्यामध्ये ते घातलंय. आणि त्याच्यात फक्त तिखट, मीठ एवढंच घातलेलं आहे. पण तुम्हाला जर का श्रिम्प असे कुरकुरीत बाहेरून बनवायचे असतील ना, तर 100% तुम्ही ब्रेड क्रम युज करून बघा, छानच होतात. आणि आपलं नेहमीचं तांदळाचं पीठ वगैरे तर असतंच, त्याच्यामुळे पण कुरकुरीत होतच. पण आवडत असेल तर ब्रेड क्रम्स सुद्धा घालू शकतो. तो ब्रेड क्रम्सचा डब्बा दाखवतेस का? म्हणजे इथे असे ब्रेड क्रम्स मिळतात, तर हे मी आणून ठेवते कधी लागलं तर असे. तर जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करायचे. सो तेच ब्रेड क्रम्स आहेत. खूप लोक घरी पण ब्रेड क्रम्स बनवतात, पण मला एवढा वेळ नसतो, सो मी हे रेडीमेड जे मिळतात ते आणलेत. तर आई आता हे कोट करून घेते श्रिम्प्स. तर पहिले श्रिम्प एकदा घ्यायचे. 1 मिनिट मी दाखवते तुम्हाला. आता आई ऑलरेडी तोवाला बनवतीये, ते झालं की दाखवते. सो पहिल्यांदा हा श्रिम्प एक घ्यायचा. त्याच्यानंतर आपण जे पीठ एकत्र केलेलं आहे ना, ड्राय इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामध्ये मस्त ते कोट करून घ्यायचं पहिल्यांदा. त्याच्यानंतर ते परत अंड्यामध्ये एकदा कोट करून घ्यायचं. कोट अजून नुसतं एकदा बुडवून घेतलं तरी चालतं. आणि मग परत डबल कोट करायचं आपला जो पीठ आहे त्याच्यानी. आणि मग पॅनमध्ये ठेवायचं. आणि पॅनमध्ये तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा आई तळून पण काढू शकतात ना. तळू पण शकतो, पण आम्ही शॅलो फ्राय करतोय, म्हणजे कमीत कमी ऑइल मध्ये होईल असं. सो असं करायचं आणि जस्ट फ्राय करायचं. एकदम क्रंची, क्रिस्पी आणि कुरकुरीत असे श्रिम्प तयार होतात. राईट आई?
आई बिझी एकदम. फास्ट बनवायचं आईला, त्यामुळे जराशी घाई गडबडीने बनवते. आता हे तेलावर शॅलो फ्राय करून घेतले. एकदा एका बाजूनी व्यवस्थित झाल्याशिवाय हे पलटायचे नाहीत, कारण की पुन्हा पुन्हा उलटे पालटे केले तर ह्याच्यावरचं सगळं कोटिंग पडतं. त्यामुळे फक्त दोनदाच हे उलटे आणि पालटे करायचे आणि मग झाले रेडी. आणि मुख्य म्हणजे जास्त वेळ जर का ठेवले ना प्रॉन्स तर ते खूप जास्त चिवट होतात, खाता येत नाहीत, कडक होतात. तर मग चुई होतात बेसिकली, आणि मग खाताना तोंडामध्ये चोथा राहतो. तर म्हणून मग खूप कमी वेळ ठेवायचे आणि एकदाच पलटायचे. ती त्याचे म्हणजे की आहे, ते टिप आहे ती म्हणू शकतो, इम्पॉर्टंट टिप म्हणू शकतो. बरोबर. सो आता रेडीच आहेत. आता गार्निशिंग वगैरे केल्यावरती कसे दिसतात ते मी तुम्हाला दाखवतेच. आईने मस्त कोथिंबीर लिंबू वगैरे चिरून ठेवलेलं आहे आणि आज सियानाची मस्त मजा आहे. इथे आपले श्रिम्प तयार आहेत आणि थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊया. मध्ये जी चटणी आहे ती आपली पुदिना आणि कोथिंबीरीची मिंट चटणी आपण जी बनवतो ना ती आहे, आणि आईने साईडला लेमन ठेवलेला आहे असा गार्निशिंगसाठी. आणि असे रेडी आहेत आपले श्रिम्प फ्राय. सी यू कसे झालेत श्रिम्प? सियाना, श्रिम्प कसे झालेत? याना मस्त हातमध्ये श्रिम्प वरती ताव मारते. पण मी बाहेर आले होते मिंट बघण्यासाठी, आणि किती सुंदर आपला मिंट वाढलेला आहे बघा. मिंट लगेच वाढतो आणि परत तसंच सगळी कुंडी पूर्ण ग्रीन झालेली आहे. बाकी इथे मागे टोमॅटो लागलेले आहेत, बऱ्याचशा भाज्या येत आहेत, मिरच्या लागलेल्या आहेत. पण आय होप की आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायला आवडला असेल. तर भारतातून आणलेली थोडीफार शॉपिंग शेअर केली, त्याचबरोबर आईची छानशी अशी श्रिम्पची रेसिपी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.